जुन्नर पंचायत समितीचे सदस्य दिलीप गांजाळे यांना आमदार शरददादा सोनवणे यांनी खुनाची धमकी दिली अशा प्रकारचा तक्रार अर्ज जुन्नर पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे। नेमकं काय घडलं वडच या ठिकाणी आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे, लोकसभेच्या निवडणुकीमुळे काही राजकारण घडतोय का, आमदार शरददादा सोनवणे दादागिरी करतायत का, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। आपल्या सोबत आहेत जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे। दादा, तुम्ही काय सांगाल? दिलीप गांजाळे यांनी तुमच्या विरोधात जुन्नर पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केलाय, तुम्ही त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। 2005 पासून मी जुन्नर तालुक्यामध्ये दिवसरात्र काम करतो, फिरतोय आणि सर्व लोकांना माझा स्वभावाचा परिचय आहे आणि चांगल्यापैकी आहे। असं नाही की एखाद्या विशिष्ट लोकांना आहे, तळागाळाच्या लोकांपासून तर महाराष्ट्राच्या विधिमंडळापर्यंत सर्वांना माझ्या स्वभावाचा परिचय आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की पूर्वी ह्या तालुक्यामध्ये ज्या वेळेला राजकारण व्हायला लागले त्या वेळेला काही स्टंट झाले, म्हणजे मी कानावर माझ्या असं ऐकून मला माहीत नाही की ज्या वेळेला जगदीश फुले यांची निवडणूक उभी होती त्यावेळेला एक स्टंट झाला होता। आपल्याच सभेत आपल्याच कार्यकर्त्याला सांगून दगडफेक करून गेलं। दुसरा एक स्टंट झाल्यानंतरच्या काळामध्ये एका कार्यकर्त्याला डोक्याला आणि पायाला पट्टी बांधून ॲडमिट व्हायला सांगितलं आणि त्याच्यानंतर मग लोकांना भावनिक केलं आणि मतदान घेतलं। आणि आता जशी निवडणूक जवळ आली आहे, मी मागच्या वेळेला माझ्या 2014चा अनुभव असा आहे, मला काही लोकांनी थोडंसं 2-4 प्रकरणामध्ये बदनाम करायचा प्रयत्न चालू केला, पण त्यांनी आता जनता आता हुशार झालेली आहे। लोकांना स्वभावाचा परिचय, वागणं आणि विशेषत्वाने आताचा मी आमदार घराच्या पुढे असलेला विकास कामं, संपर्क, माझ्या विकास कामं खरं तर या लोकांना आता जड पडायला लागलेली आहे। बरं, कुठलाही मंत्री मोदी आले या किल्लेश्वरीला, विनोद तावडे साहेब आले तरी चांगलं बोलून गेले आमदारांबद्दल। आमदार साहेब, वडतलं नेमकं काय घडलं? नाही, कसं आहे, आपल्या प्रश्नाला थेट उत्तर द्यायच्या आधी आपल्याला पूर्वकल्पना असली पाहिजे की शरद सोनवणे हा धमकी देऊ शकतो का? साहेब, तुम्ही काय आहे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे, जनतेने तुम्हाला 2014च्या निवडणुकीला पाहिलेलं आहे, आता हे पाहताय, तुमचा विकास जनता पाहते। कदाचित 2019ला तुम्ही आमदार व्हाल, मंत्री पण व्हाल, तो एक विषय वेगळा आहे। तुमच्या विरोधामध्ये जुन्नर पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल झालाय, नेमकं वडतलं काय घडलं? नाही, मला असं म्हणायचं, तक्रार अर्ज कोणी कुणाबद्दल देऊ शकतो, ही लोकशाही आहे। पण ज्या गोष्टी घडल्याच नाही, ज्या गोष्टीचं चर्चाच झाली नाही, आपण मुलाखत ऐकली असेल, तिथे आशाताई बाजूला होत्या, त्यांचं असं म्हणणं आलं की मी तर एका बाजूला श्याम पांडेबरोबर बोलत होते, पण त्यांचं काय झालं मला माहीत नाही, मला गाठ झाल्यानंतर कळलं की काहीतरी झालं। माझ्याबरोबर माझे 4-5 कार्यकर्ते होते आणि आम्ही तिथे जाताना एकमेकांना भेटलो। माझा आशाताईला नमस्कार झाला, माझा संतोष नारायण नमस्कार झाला, गांजाळे पण म्हटले मला आमदारांनी नमस्कार केला। हो, झाला ना नमस्कार। मग याच्यावर झालंच काय? प्रश्न असा आहे, याच्या अगोदर गोधऱ्याला ज्या वेळेला आम्ही एका व्यासपीठावर होतो, मी विकास कामं सांगत असताना मी गांजाळे साहेबांनी थोडीशी मान हलवली, तर मी त्यांना असं वाटलं की बाबा मी विकास कामं सांगताना ती खरी सांगतोय का खोटी सांगतोय, म्हणून मी त्यांना सांगितलं की आपण मी सांगतो म्हणून नाही, परंतु विकास काम करत असताना जर एवढा मोठा फंड जर उपलब्ध झाला असेल तर आपण माझ्यासमोर काम करता याची शहानिशा करायचं असेल तर लोकशाहीचा एक दरवाजा उघडा आहे, त्याला म्हणतात माहितीचा अधिकार। तर गांजाळे साहेब, तुम्ही जरा माहितीच्या अधिकारामध्ये आपल्या आमदारांनी खरोखर एवढी कामं आणली की नाही एवढं जरा चेक करा। आणि त्याच्यानंतर काहीच झालं नाही, मी एवढं बोललो आणि आम्ही सगळे एकमेकांना भेटून निघून गेलो। परंतु विशेष बाब अशी झाली, खासदार महोदयांचा दौरा आणि त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने एक कार्यशाळा मोठं त्या ओतूर या ठिकाणी घेण्यात आली आणि तिथे संदर्भ नसताना ज्या शिवसेनेच्या पक्षाच्या नेत्या म्हणून फिरतात त्यांनी तिथं माझा नाहक विषय काढला आणि गोधऱ्यांचा संदर्भ देऊन मी जर आवरलं नसतं तर गांजाळेंनी आमदारांना चोप दिला असता। मला मोठा प्रश्न आहे की एक तर चोप देणं, न देणं, अंगावर धावणं, ह्या ज्या स्टाईल आहेत ना, हे मला याच्यामध्ये ना फार काय गांभीर्य कधी वाटलं नाही। त्याचं कारण असं आहे, यांच्या या सगळ्या हुलबाज्या मी गेले 13 वर्ष सगळ्यांच्या ऐकत आलोय, पाहत आलोय, परंतु
त्यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य आक्षेपार्ह आहे. कारण तुम्ही गोत्र्यामध्ये जर कधी गेले, ज्यांनी हा कार्यक्रम घडवला तिथल्या सगळ्या लोकांची तुम्ही बाईट घ्या, त्यांना विचारा की असं काही घडलं होतं का? काहीच घडलं नाही. दुसरं तुमचं म्हणणं असं, वडदला काय घडलं? वडदला एवढी सगळी लोक व्यासपीठावर होते, तिथे जेवढी काही लोक असतील मान्यवर, तिथे व्हिडिओ शूटिंग चालू होतं. तुम्ही चेकआउट करू शकता. तिथे कॅमेरे पण आहेत. तिथे कॅमेरे पण आहे. असं काही घडलं नाही. नमस्कार झाला, चमत्कार झाला. एक दोन विषयावर तिथले दोघं तिघांचे पदाधिकारी आम्ही सगळे बसलो, तर वेगळ्या विषयावर चर्चा झाली आणि ते करून माझं नाव भाषणाला पुकारलं, मी भाषण केलं आणि ते जायच्या वेळेस सुद्धा आम्ही एकमेकांना हात मिळून म्हणजे भेटून सगळे एकमेकांना भेटून नेहमीप्रमाणे मी निघून गेलो. माझ्याबरोबर जे 4-5 कार्यकर्ते होते त्यांना सुद्धा माहीत नाही की आमचं काय कोणाशी काही बिनसलंय का, काही चर्चा झाली आहे का, काही तक्रार झाली, असं काही घडलं नाही. परंतु गोदरेचा संदर्भ घेऊन आज ज्या दिवशी इतका 8 दिवसाच्या गॅपनंतर जेव्हा रामराम झाला त्याचा संदर्भ जोडून म्हणजे हा प्लॅन, बरं हा प्लॅन त्यांनी करावं आणि माझ्या आगीत जावं, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या या सगळ्या खोट्या गोष्टीला मी पूर्ण उडणार आहे. मी तो आमदार आहे की माझं सतत या तालुक्यावर तालुक्याच्या सगळ्या लोकांवर माझं लक्ष आहे. विरोधकांवर माझं मैत्रीपूर्वक लक्ष आहे. मैत्रीपूर्वक लक्ष की ते कोणते कोणते डाव आखतात, ते कोणते कोणते स्टंट काढतात, ते कसे वागतात, याच्यावर माझं बारीक लक्ष आहे. दिलीप गांजळेंचा हा ड्रामा आहे. ड्रामा म्हणजे ड्रामे माझंच आहे. आणि मला सांगा असं काय आहे या सगळ्या लोकांकडं? ड्रामा करून तर हे माझ्या आयुष्यामध्ये जीवन जगतायत, दुसरं आहे काय? प्रश्न असा आहे, आमदारांना त्यांनी एवढं अंगावर जे घेतलंय याचे परिणाम सर्वसामान्यामध्ये कसे जातात? त्या दिवशी त्या कार्यशाळेमध्ये त्यांनी माझं नाव घेतलं की आमदारांना चोप दिला असता. जुन्नरच्या तालुक्याच्या आमदारांना गांजळेंनी चोप दिला असता. ही किती लोकांना ही गोष्ट ऐकल्यानंतर बरं वाटलं. जरा जनतेचा तुम्ही आढावा घ्या. आशाताईंना अशा प्रकारे बोलणं समर्थनीय नाहीच आहे, असं बोलायला नाही पाहिजे, हे वास्तव आहे. असं आहे, मला याच्या गोष्टीचं वाईट वाटतंय की ज्या खासदारांचा आम्ही सुद्धा एक काळ काम केलं त्या खासदारांना उद्या 10 हजारांचा फटका आहे ना. तुम्हाला मी साधी गोष्ट सांगतो, 2009ची त्यांना झालेल्या मताची बेरीज, ह्या जुन्नरच्या मतं बोलतो मी, शिरूर लोकसभेचं, आणि 2014ला मिळालेली मतं, 2014ला त्यांना मोदीच्या गाठीमध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये प्रचंड लीडिंग वाढली. इथं सुद्धा मतांची वाढ झाली. पण जो डिफरन्स होता तो डिफरन्स जुन्नरचा 16,000 मताने घटला. हे कशामुळं? खासदारामुळं नाही, ते खासदारांच्या अवतीभोवती सगळे नाही. म्हणजे मी माऊली शेठ खंडाळीचं काम मी जाणतो, मी राजा भाऊचं संघटनाचं काम जाणतो, मी संभाजी तांबेचं काम जाणतो, मी शरदांना चौधरीचं काम जाणतो, मी श्याम पांडेचं काम जाणतो, मी गुलाब पारखेचं काम जाणतो. यांच्या कामाच्या पद्धती वेगळ्या आहेत. कारण मग तुम्ही त्यांच्यामध्ये गटबाजी होता? मी गटबाजी नाही केली, मी एवढं शिवसेना वाढवली. मग तुम्ही आता जे सांगताय म्हणजे तुम्ही दिलीप गांजळे आणि आशाताईंना वेगळं पाडताय? बघा, ते त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची वागण्याची पद्धत ही सगळी जाणते. 80% शिवसेना खालच्या स्तरावरची माझ्याशी डायलॉग मध्ये नेहमी आहे. आज नाही, 2005 पासून आहे. तुम्ही जुने शिवसैनिकच आहात. मी जुना शिवसैनिक. उद्या शिवसेनेत पण असेल. कदाचित काही होऊ शकतं. शिवसेनेत जातोय की राष्ट्रवादीमध्ये जातोय की पुन्हा महाआघाडी होऊन मनसेचं चिन्हावर लढतोय. पण आता मात्र हे सगळे हातबल झाले, हे गडबडलेली मंडळी आहेत. बरं, माझं नेहमी म्हणणं असतं, आपण निवडणुकीला मैत्रीपूर्वक सामोरं जाऊ. एकमेकांना वादिवाद करून, संघर्ष करून, एकमेकांचा मत्सर करून निवडणुका लढवायच्या नसतात कधी. विलासराव देशमुख आणि मुंडेंचं उदाहरण महाराष्ट्राच्या समोर आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचं उदाहरण महाराष्ट्राच्या समोर आहे. माझं म्हणणं सरळ आणि सोपं आहे की आपण सर्वांनी मैत्रीपूर्वक एकमेकांचा आदर करून निवडणुका लढल्या पाहिजेत. यश अपयश आमदार कोणाला करायचं कोणाला न करायचं, तमाम जनता, ज्याला आपण दैवत मानतो, ज्याला मतदार राजा म्हणतो, त्याच्या हातामध्ये. मी गडतड करत नाही, माझा अनुभव सांगतो. शिवसेनेने मी या सगळ्याबरोबर काम केलेलं आहे. यांची रचनात्मक पद्धत वेगळी आहे, ही जी बाकीची मंडळी यांची कामाची पद्धत वेगळी आहे. माझं भूमिका आहे काम करत असताना की मग मला यांच्याबद्दल कधीही वागताना बोलताना संघटनात्मक दृष्टिकोनातून मला त्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये कधी आक्षेप वाटला नाही. यांची कामाची पद्धत जी आहे तरी त्यांच्या संघटनेमुळे आणि पक्षामुळे त्यांनी चेकआउट करावी, कारण मी अनुभवलेले आहे.
मी वेळोवेळी त्या पक्षामध्ये काम करत असताना इथून मागच्या कालखंडामध्ये मला खालच्या शिवसैनिकांनी मला जीव लावला, प्रेम दिलं. परंतु हे जे 2-4 लोक आहेत ना, तेव्हापासून त्यांचा तोच स्वभाव आहे. स्वभाव बदलला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वभाव बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी समाजाच्या व्यवस्थेमधल्या प्रेमाच्या, आपुलकीच्या, जिव्हाळ्याच्या आणि त्याचं रूपांतर शेवटी मतांमध्ये होतं. तुम्ही दांगडदिंगा खेळणार, राग व्यक्त करणार, तुम्ही डोळे मोठे करणार, तुम्ही कूटनीती करणार, तुम्ही प्रत्येक एका माणसाला बाहेर काढून आमदाराच्या अंगावर जा, याच्या अंगावर जा, कधी सबाई तांबेच्या अंगावर जा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या पक्षाला घातक आहे. सर्वसामान्यांचा माणूस शरद सोनवणे आमदार झाले, दादा झाले, दादानंतर तुम्ही दादागिरी करायला लागले अशी पण चर्चा होते. एका कार्यकर्त्याचं मागं प्रकरण झालं, एका ठेकेदाराचं प्रकरण झालं, एका तलाट्याचं प्रकरण झालं, पोलीस अधिकाऱ्याचं प्रकरण झालं. कुठंतरी आपल्या स्वभावामध्ये काही अंशी बदल होते असं लोक म्हणतात. कोण लोक म्हणणार नाही वाणी साहेब हा तुमचा चॅलेंज म्हणतोय. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, मी जनतेचा आमदार आहे. जो जो अधिकारी जनतेला लुटेल, जो जो माणूस बदमाशी करेल, त्याला मात्र कायद्याचा दंड का राहणार. वेळप्रसंगी एक पाऊल पुढे जाऊन मी सुद्धा त्या गोष्टीचा कायदा सुव्यवस्थेचा विचार लक्षात घेता कदाचित एखादा गुन्हा माझ्या अंगावर सुद्धा येईल कुठला, की ज्या ठिकाणी जनतेची फसवणूक होते, लबाडी होते, घुसखोरी होते, खोटेगिरी होते, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही, त्याच्यासाठी तर ही आमदारकी आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे, छत्रपती शिवरायांची जेव्हा जेव्हा त्यांनी समशेर काढली, ज्यावेळेला त्यांच्या नात्यातल्या एका पाटलाने समजा एका महिलेला अत्याचार केला आणि त्याचा तरी चौरंग केला, म्हणजे काही शिवरायांनी चूक केली. नातं जपण्यापेक्षा न्याय जपला पाहिजे आणि मी न्याय जपणारा आमदार आहे. मी काही असाही नाही आहे, मी फार नाजूक गोबल काही आमदार आहे की बाबा कासवासारखा मी आपला शांत बसलोय, तुम्ही किती भांडणं करा, कुणाला अन्याय उद्या कुणाला किती लुटू द्या आणि माझी आमदारकी मी फक्त सेफ ठेवेल, तसं नाही आहे. दिलीप गांधळांनी तुमच्या विरुद्ध जी तक्रार अर्ज केली, हा जर खोटा आहे तुमच्या दृष्टीनं तर पुढचं नियोजन काय असेल? काहीच नियोजन नाही. या गोष्टीला नियोजन करण्यापेक्षा त्यांनी त्यांचा तालुक्याच्या आमदारांची बदनामी झाली असं माझी कधीच बदनामी होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे, जो स्वच्छंदी आणि स्पष्ट सूर्यासारखं काम करतो ना, त्या माणसाला कधीच या सगळ्या गोष्टीचं म्हणतात ना, कोणी किती थुंकायचा प्रयत्न केला सूर्यावरती थुंक्या अंगावर येते. मला या सगळ्या लोकांचा काही फरक नाही कधी पडला. यांनी कितीही आवाज दिला, यांनी कितीही काही सांगायचं काम केलं आणि कितीही जे म्हणतात ना, जो गरजते वो बरसते नाही आहे, जे म्हणतात ना की आरडाओरडा काढतात, ही माणसं काहीच कामाची नसतात. ह्या सगळ्या गोष्टी आता निवडणुकीच्या काळापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या पाहायला मिळतील. पण या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर होत असताना मला याची चिंता करायची काही कारण नाही, कारण माझी तटबंदी आणि माझं कार्यकर्त्याची फळी इतकी मजबूत आहे. आम्ही रोज लोकांना आवडतो. अहो साहेब, ते तुमच्याबद्दल असं म्हणतात, ते तुमच्या आम्ही म्हटलं म्हणून ते म्हणतात म्हणून आपली मतं वाढतात, ते चुकतात म्हणून आपण सरप्लस आहोत. मग त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक काय? त्यामुळे मला असं वाटतं की मी त्या लोकांची नावं कधी घेऊ इच्छित नाही. नावं आम्ही घेतो का, तर एक प्रोटोकॉल असतो तेवढा पुरता आणि कदाचित काहीतरी त्यांना सन्मानपूर्वक एखाद्या भाषणामध्ये उंची देण्यापुरतं. नाही तर आम्ही त्यांच्याबद्दल वाईट कधी बोलतो काही कधी कारणच देत नाही ना. मी विरोधक जरी असला तर मी त्याला सन्मानपूर्वक आजपर्यंत आदरणीच पाहिलेला आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं सरळ आणि सुस्पष्ट आहे की राजकीय स्टंट करून आताच्या लोकसभेला खासदारांना मात्र तुम्ही जे काम करताय त्याचं मात्र ड्रॉबॅक्स बसायला नको, याची काळजी घ्या. कारण बरं, मी केलेली विधानं ही आत्तापर्यंत सगळीच खरी ठरलेली आहे. एकही विधान माझं फसलेलं नाही, कारण मला माहीत आहे, कारण मी लोकांमध्ये रोज आहे, जनतेमध्ये काम करत असताना मला ते सगळे फीडबॅक मिळत असतात. त्यामुळं सगळ्यांनी वागत असताना शेवटी कोणी ना कोणी जबाबदारी घेतो, त्याचा फरक पक्षाला पडतो का, नेत्याला पडतो का, याचा बारकाईने विचार करणं ही काळाची गरज आहे. आमदार साहेब, तिथं काय घडलं तुम्हाला आणि गांधळ्यांना माहिती, कुलस्वामीला माहिती, जुन्नर तालुक्यातील जनतेला तुम्ही काय सांगाल? कशाच्या बाबतीत जनतेला काय सांगणार? तिथं काय घडलं, जे घडलं ते तुम्हा दोघांना माहिती. जनतेने अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टींवर, अफवांवर विश्वास ठेवायचा का? तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? जनता कशाला विश्वास ठेवणार साहेब? जनता येते आणि मी माझ्या मायबाप जनतेला ओळखलेलं आहे. एवढी बलाढ्य पक्ष आणि 12 लोक असं सुद्धा जनतेने बरोबर शरद सोनवणेचं 6 नंबरचं बटन दाबून मतदान केलंय. जनता माझ्यापेक्षा, सगळ्यांपेक्षा, नेत्यांपेक्षा जनता ही हुशारच आहे. त्यामुळे जनतेला चांगलं काय सांगावं, वाईट काय सांगावं, खरं काय सांगावं, आकार ताडण करून काय सांगावं, अशी काही परिस्थिती जनतेने झालेली आहे. जनता ही प्रचंड हुशार झालेली आहे.
मी खूप लोकांना पाहिलंय उंचीवर जाताना सुद्धा, त्याच लोकांना मी 3-4-5 वर्षामध्ये खाली येताना सुद्धा पाहिलंय. हे केवळ जनताच करू शकते. त्यामुळे जनतेला ही सांगायची गरज नाही काय खरं आहे काय कुठे. जनता बरोबर हे ओळखते, हे हेरणार. आणि त्याचं उत्तर मी मागे सांगितलं होतं की 2000 मी उदाहरण देतो तुम्हाला, 2009 आणि 2014चा फरक कुणाला पडला. यांचा तर पराभव झालाच. यांचा 2009ला शिवसेनेच्या तिकीटावर देऊन पराभव झाला. याला दुसऱ्यांदा तिकीट दिली पक्षाने, दुसऱ्यांदा पराभव झाला. पहिल्यांदा थोड्या मताने झाला कारण दोघात लढत झाली. नंतर 12 लोकांमध्ये सुद्धा फार मोठ्या फरकाने पराभव झाला. ही कशाची लक्षणं आहे. खासदार का बरं निवडून येतात, शिवसेनेचा इथं विधानसभेचा आमदार का पडतो, यांच्यावरच्या नाराज्या, यांच्या आयुष्यभरच्या काय चाललेलं असं त्याचं त्यांना गोंधळ माहिती. आणि कशात कोणासाठी राजकारण चाललंय त्याचं म्हणणं की जनतेसाठी. जनता समाधानी आहे का. त्यामुळे जनतेला जे आपण आज म्हणतो ना की कमांडिंग कोणाकडे आहे तर कमांडिंग जनतेकडे आहे. जनतेला सांगायचं समजायचं बोलायचं काहीच कारण नाही. जनता हुशार आहे आणि जनतेचा मला अभिमान आहे. दिलीप गांजाळे यांनी आमदार शरददादा सोनवणे यांच्या संदर्भामध्ये जुन्नर पोलीस स्टेशनला जो अर्ज दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये ड्रामा आहे का, लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे म्हणून काय ही नौटंकी आहे का, हेही शोधणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे जर सत्य घडलं असेल तर तेही अयोग्य आहे. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांचं काम नक्कीच चांगलं आहे, जनतेने त्यांना स्वीकारलेलं आहे. मात्र असं काही घडत असेल तर असं घडू नये अशी जुन्नरकरांची अपेक्षा आहे. शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपण पाहत राहा फक्त बिगर टाइम्स.